नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि मला मिस करत असाल। तर चला, काही कारण अशी असतात की कधी तब्येत त्रास देते, तर कधी कामाचा लोड असतो, त्यामुळे कधीतरी व्हिडिओ चुकतो, त्यासाठी मला माफ करत जा। तर चला, आज आपण एस ज्योतिष कट्टावर राशी भविष्य घेऊन आलेलो नाहीये की आठवड्याचं राशी भविष्य हे आपण केव्हाही करू शकतो किंवा दोन मोठे व्हिडिओ करणं हे माझ्या तब्येतीसाठी ठीक नाहीये। त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांच्या कमेंट, सगळ्यांचे व्हिडिओ बघून झालेत, पण जवळजवळ आपल्या फॅमिलीमधली सगळी माणसं अशी आहेत की ताई शनी वक्री होत आहे, ते 138 दिवस असे जाणार तसे जाणार ज्योतिषी सांगत आहेत, पण आमचा कशावरही विश्वास नाही। ताई, तू जेव्हा सांगशील की हा उपाय करा किंवा हे करा, त्याच वेळी आम्हाला ते योग्य वाटेल। तर चला, मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास की 13 जुलैला वक्री होत आहेत शनी, ते सुद्धा 137 दिवसासाठी, म्हणजे 28 नोव्हेंबर पर्यंत, म्हणजे आपली दिवाळी सुद्धा शनीच्या 7.5 मध्ये चालूच असेल। तर चला, हा मग 137 दिवसाचा पिरियड आपल्याला कसा काढायचा आहे, काय करायचं आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला शनी महाराज जास्त त्रास देणार नाही किंवा कोणत्या राशीला जास्त त्रास देणार आहेत आणि कोणत्या राशीला देणार नाहीत, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण काय होतोय खाली येतो ट्रायपॉड, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण करायचा आहे। त्याच्यातनं कोणत्याही प्रकारचा मानसिक ताणतणाव घ्यायचा नाही, कारण शनी महाराज तेवढ्यासाठीच आहेत आपल्याला मानसिक ताणतणाव द्यायला, त्यात आपण अजून भर करून घ्यायची नाही। हसतमुखानं आपल्याला या 137 दिवसाला ज्या राशीला त्रास आहे त्यांना सुद्धा आणि ज्यांना नाहीये त्यांना सुद्धा हसतमुखानं समोर जायचं आहे। पण त्याआधी तुम्हाला एक सांगते की स्वामी मूर्ती आपली भन्नाट मध्ये चालली आहे ऑफर, त्यावर अजून नाहीये, पण भन्नाट चालू आहे। आपल्यालाही जर बुकिंग करायचं असेल तर प्री बुकिंग चालू आहे, तुम्हाला आधी बुकिंग करावं लागेल आणि एक 8 ते 10 दिवस मूर्ती मिळायला लागू शकतात, कारण लॉट एवढा मोठा झाला की आपल्याला तो आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत वेळ लागतोय। तर फटाफट स्वामी मूर्ती पहिल्यांदा तुम्ही बुक करून टाका, कारण तेच एक तेजस्वी आहेत की तुमच्या आयुष्याचं सगळा कायापालट होऊ शकतो ज्या वेळी स्वामी मूर्ती तुमच्या घरामध्ये येऊ शकते, ती सुद्धा माझी आहे तशी। तर चला पुढे आणि अजून बघतो मी, जसं तुम्हाला वेळ येईल तसं सांगत राहते की या 137 दिवसामध्ये स्वामींची राखी म्हणजे सिट्रीन आणि स्वतः गुरु हे आपल्या जवळ असतील तर शनीच्या 7.5 मध्ये आपल्या या 137 दिवसामध्ये शनी आपलं फारसं काही बिघडवू शकणार नाही, कारण आपले गुरु त्याला तारून नेतील किंवा ते शनीच्या समोर उभं राहतात आणि त्यामुळे त्यांचा फक्त छाया पडते, सावली पडते आपल्यावर आणि फार मोठा त्रास काही होऊ शकत नाही। त्यामुळे स्वामी राखी आज सगळ्यांनी बुकिंग करा, कारण स्वामी राखी स्टॉक आउट होत आहे। त्याचबरोबर या सगळ्याला लक आपलं पाहिजे या 137 दिवसांसाठी म्हणा, किंवा मी तर पुढच्या 2 वर्षाचं सुद्धा तुम्हाला भविष्य सांगते की आपला लकी नंबर 777 फिरोजावर ते सुद्धा आपल्या जवळ पाहिजे, त्यामुळं फास्ट बुकिंग 77चं सुद्धा करू शकता। त्याचबरोबर श्रावण येत आहे आणि पारद शिवलिंग, हे बघा, पारद शिवलिंग तुम्हाला आपल्या सर्टिफिकेट, आपली कंपनी, आपलं ओम साई क्रिस्टल याच्या नावानं पारद हा सुद्धा तुम्ही स्कॅन करू शकता, इथं मागं गेलंय हे, स्कॅन करू शकता, सगळं बघू शकता की किती ओरिजिनल हा पारा आहे। 2-4 पैसे माझ्याकडे कमी असतील किंवा जास्त असतील मला हे माहित नाही, पण मी कधीही कुठं पैसा काढत बसत नाही, ह्याच्यावर जर तुमचा विश्वास पाहिजे। त्यामुळे जसं मला येत आहे तसं मी तुम्हाला देत आहे, कारण ओरिजिनलपणा हा महत्वाचा आहे आणि कधी पण ओरिजिनल वस्तूला किंमत असते हे लक्षात ठेवा। तर श्रावणासाठी खास पारद शिवलिंग घरात ठेवा। स्टेटसला व्हिडिओ टाकलेले आहेत मी पारद शिवलिंगाची, काय काम आहेत काय नाही, किंवा आणखीनही मी याच्यावर एक व्हिडिओ तुम्हाला करून देऊ शकते। आता त्याचबरोबर 3 कॉम्बो आपलं क्रिस्टल 3 कॉम्बो आता अतिशय कमी किमतीमध्ये आलेला आहे, त्याच्यावर जे फ्री गिफ्ट होतं ते संपलेली आहेत आता, आणि हे अगदी कमी दरामध्ये आलेले आहेत। 3 ब्रेसलेटचा व्हिडिओ पण आहे, स्टेटसला चेक करा आणि खरोखर लवकरात लवकर खरेदी करा। तर चला आता चालू करूया आपण, ते म्हणजे 13 जुलै शनी वक्री होत आहे, 137 दिवस, 28 नोव्हेंबर ह्याच्यासाठी। तर
काय काय करायचं आहे आपण त्याच्यासाठी ते आता आपण बघणार आहोत. त्याआधी अजून एक गिफ्ट मी तुम्हाला दाखवते, ते म्हणजे आपल्या पेटकर ताई, अपर्णा पेटकर ताई यांची ही सुंदर पैठणी मला आली आहे. आणि त्याबरोबरच महाराज आणि त्यांची बाबा आणि त्यांची पावलं हे सुद्धा त्याच्याबरोबरच त्यांनी मला गिफ्ट दिलेलं आहे. तर ताई, मी नक्कीच ही सुंदर साडी मला खूप आवडलेली आहे आणि त्याचं कलर हे सुद्धा इतका छान आहे, ब्लाऊज इतका छान आहे. तर ही साडी मी तुमची नक्कीच नेसेल. पेटकर ताईंची माझी मैत्री गीता किंवा वैशू यांच्यासारखीच आहे, पण समोर येत नाहीत. बऱ्याच जणींच्या समोर मैत्री नाही आमची, तर मागणं असे खूप साऱ्या मैत्रिणी माझ्या आहेत. तर ताई, खूप खूप थँक्यू. काळ्या पर्समध्ये ते पोहे चांदीचे बाबा. तर खूप छान ताई, मी नक्कीच सगळ्यांच्या साड्या एक एक करून नेसत आहे आणि त्याचप्रमाणे तुमची साडी सुद्धा नक्की नेसेल. तर शनीबद्दल काहीतरी बोलायच्या आधी थोडासा तुमचा मूड फ्रेश करत आहे मी. बॉक्स येतात, तुमचा मूड फ्रेश करत आहे की तुम्हाला शनीला आपल्याला हसत खेळत पुढे घेऊन जायचंय. शनी आहेच, तो कुठेही जाणार नाहीये. आपल्या बरोबर 7.5 वर्ष आहे हे आपल्याला माहितीये, पण वातावरण थोडंसं तंग व्हायच्या आधी थोडंसं हास्य पण आपल्या आयुष्यामध्ये गरजेचं आहे. तर हे बघा, हे आहेत बाबा आणि ही आहेत माझ्या बाबांची पावलं. तर हे गिफ्ट पेटकर ताई, अपर्णा ताई, मला खूप खूप आवडलं आहे, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. तर चला करूया सुरुवात. आपण आता शनी महाराज काय म्हणत आहेत आपल्या मेष राशीसाठी. शनी वक्री होतो म्हणजे नेमकं काय होतं, तर शनी वक्री होतो म्हणजे तो पृथ्वीच्या जास्त जवळ येतो आणि त्यामुळं आपल्यावर त्याचे इफेक्ट जास्त होतात. त्यामुळं कोणताही ग्रह वक्री झाला तर आपल्याला त्या गोष्टीचा त्रासच होत असतो. तरी सुद्धा 7.5 राशी सोडून सुद्धा कुणाला त्रास होणार आहे. 7.5 राशींनी धरून चाला, सगळ्यांना त्रास होणार आहे. करायचं काय आहे, फिरोजा राखी असेल, शनीचं ब्रेसलेट घालायचंच आहे आपल्याला, हनुमान चालीसा म्हणायचीच आहे आपल्याला, शनीची नीलम रत्न असेल तर ते घालायचंय, फिरोजा रत्न असेल ते घालायचंय. जेवढं काही तुम्हाला मी शनीचं सांगते, शनी सोप वापरायचंय, शनी ब्रेसलेट वापरायचं आहे, पायराईडचा ब्रेसलेट वापरायचं आहे, पुन्हा अमेस्थीचं ब्रेसलेट वापरायचं आहे. ह्या 2-4 वेळा असं तुम्ही नाही का, आज हे वापरलं, उद्या ते वापरलं, उद्या ते वापरलं, राशीचं तर आहेच आहे. तर हे जर वापरत राहिला तर तुम्हाला ताकद मिळेल, ऊर्जा मिळेल की या दुःखांना आपण हसत खेळत सामोरं जाऊ या गोष्टीची. तर चला, मेष राशीची 7.5 चालू आहे. जीवनामध्ये तुमच्या या 137 दिवसामध्ये बरेच सारे बदल होणार आहेत. खर्च वाढणार आहेत, कामात सुद्धा बदल होणार आहेत. एखादी प्रॉपर्टी, घर, गाडी, सोनं असं काहीतरी खरेदी सुद्धा तुम्ही करू शकता. खर्च खूप होणार आहेत, त्या मानानं आवक थोडीशी कमी होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की आपण 7.5च्या पिरियडमध्ये आहोत आणि आता आपण घर घेणं योग्य आहे का, काय घेणं योग्य आहे का, किती गरज आहे प्रॉपर्टी लावायची, हे लक्षात घ्या आणि मगच हे करा. आणि या सगळ्या एक अजून सांगते तुम्हाला की माझा इच्छापूर्ती टॉवर असायलाच पाहिजे. माझ्या तिन्ही फॅमिलीकडं इच्छापूर्ती टॉवर असायलाच पाहिजे. 25-26 साल आहे, पण 26 सालानंतर त्याच टॉवरला ताई काय करेल हे तुम्हाला 26 साली कळेल. त्यामुळं इच्छापूर्ती टॉवर जरी महाग असला तरी तो मी अतिशय डोक्यानं बनवलेला आहे की जोपर्यंत हे सगळे त्रास आहेत तोपर्यंत तो तुम्हाला कामी पडणार आहे. तर मेष राशीकडे सुद्धा या सगळ्या वस्तू आहेत का बघा वर, त्याच्यावर मी तुम्हाला उपाय तर नक्कीच सांगणार आहे. ज्यांना काही घ्यायला जमत नाही त्यांनी उपाय तर अगदी पक्का करायचा आहे. तर जपून खर्च करा, कारण 7.5 वर्षामध्ये मेष राशीवर कोणत्या कोणत्या वेळा येतील या सांगून येणार नाहीयेत. कुठंतरी दवाखान्याला खर्च होणार आहे, कुठंतरी एखादी कंपनीतलं यंत्र बंद पडणार आहे, लोखंडी वस्तू काय तुमच्याकडे असतील तर त्या बंद पडणार आहेत. त्यात जर राहू महाराजांची पण तुमच्या पत्रिकेत छाया असली तर स्फोटच होणार आहेत, कुठे इलेक्ट्रिक सामान जळून जाईल, कुठं काय होईल. हे सगळं हसत घ्या की आपल्याला फक्त काय करायचंय, आपल्याला सावध राहायचंय. हे सगळं घडणारच आहे, पण त्याची हाय आपल्याला जास्त लागू नाही म्हणून आपण हे सारे ब्रेसलेट, हे सारे उपाय, या साऱ्या गोष्टी जवळ ठेवायच्या आहेत. काय करायचं आहे, 137 दिवस पिरियड मधले 4-5 दिवस सोडून, सुतक आलं तुम्हाला तर ते दिवस सोडून
हनुमान चालीसा, मारुतीचं देऊळ असेल तर देवळात, नाहीतर घरात मारुतीचा फोटो असेल तर घरातल्या मारुती समोर शांत चित्तानं बसून संध्याकाळी 7 वाजता एक अगरबत्ती लावायचे किंवा धूपबत्ती लावायचे आणि हनुमान चालीसा म्हणायची आहे. आता यामध्ये ज्यांना जास्ती वेळ आहे किंवा जास्तीत जास्त 7:30 पण त्रास होत आहे आणि आता 13 जुलैपासून तर असं म्हणाल तुम्ही की काय जीवन जगतोय का नाही आपण, असं सुद्धा होत आहे, असं ज्यांना वाटत आहे त्यांनी 7 वेळा म्हणायची आहे हनुमान चालीसा. सकाळी 7 वाजता किंवा संध्याकाळी 7. लक्षात घ्या 777 अतिशय सगळीकडे महत्वाचं आहे. तर 7 वाजता बसलात की 7:07 हनुमान चालीसा तुमची एकदा म्हणून होईल. वेळ असेल त्यांनी बिनधास्त 7 वेळा म्हणा. ऐकू पण शकता ज्या लोकांना वाचायला वगैरे त्रास आहे त्यांनी. तर हे झालं, हा झाला तुमचा उपाय. हे तुम्हाला करायचंच आहे. त्याबरोबर श्रावण चालू होत आहे त्यामुळं महादेवाच्या पिंडींवर काळे तीळ आणि पाणी घालायला विसरायचं नाही. पिंपळाच्या झाडाला या 137 दिवसामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला जमेल त्यावेळी एक चिमूटभर साखर किंवा एखादे बत्तासे पावशेर आणून ठेवा आणि बत्तासे चुरून टाकत जा, पाणी घालत जा झाडाला आणि येत जा आणि माझ्यावर कृपा राहू दे एवढं म्हणत जा. तर हा जो 137 हे मी सगळ्यांसाठी सांगते, 137 दिवसाचा हा काळ हा अगदी सुंदर प्रकारे तुम्हाला जाईल. पुढची रास आहे वृषभ रास. तर कामामध्ये तुम्हाला वेग वाढेल. अजून वृषभेला काही 7.5 नाहीये, छाया थोडीशी पडू शकते मेषमुळं, पण अजून अवकाश आहे. पुढची 2.5 वर्ष पूर्ण झाली की तिकडे त्यांची छाया द्यायला सुरुवात करणार ते. तर काम वाढेल, प्रमोशन होईल, व्यापार असेल तर चांगला चालेल. या सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित कुठंतरी होत आहेत असं तुम्हाला वाटेल किंवा होईल, पण तब्येतीची काळजी घेणं हे महत्वाचं आहे. नाहीतर दवाखान्यात जाऊन यावं लागेल, म्हणजे ऍडमिट व्हावं लागेल. वाईट वाटलं असलं तरी हे सत्य आहे. ह्याच्यापासून काय करायचं आणि कसं सावध राहायचंय हेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं अनुशासितपणा वापरा, म्हणजे शिस्त वापरा. या टायमिंगला जेवण झालं पाहिजे, या टायमिंगला झोप झाली पाहिजे, या वेळेत सगळं झालं पाहिजे. काट्यावर, तशी वृषभ राशीची माणसं काट्यावर चालणारीच असतात, त्याच्यामुळे शक्यतो त्यांना प्रॉब्लेम येणार नाही. पण तुम्हाला या 137 दिवसामध्ये कुठलंही आजारपण थोडक्यात वाटलं तरी लगेच दाखवा, नाहीतर ऍडमिट व्हायची वेळ येऊ शकते. आळस अजिबात नको आहे तुम्हाला. त्यामुळं एक दिवसाचं काम तुमचं पुढं ढकललं जाईल आणि तुम्हाला परत त्या कामाचा सुद्धा लोड येईल. त्यामुळे काम पुढं ढकलू नका. आज तुम्ही एकदम ऊर्जावान असाल, खूप काम कराल, तर उद्या तुमच्यातली सगळीच ऊर्जा संपलेली असेल, अशा सुद्धा गोष्टी घडू शकतात. तर आता काय करायचे आहेत उपाय हे सांगते तुम्हाला. एक तर वृषभ राशीनं आपल्याला दवाखान्यात ऍडमिट होऊ लागू नये, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्यायची. त्यासाठी रिकाम्या हातानं एखाद्या हॉस्पिटलमधनं, जिथं ऍडमिट लोक असतात त्या हॉस्पिटलमध्ये जावा, एक 5 मिनिटं बसा आणि निघून या. त्यावेळी इथं कट होईल तुमचा, जे तुम्हाला युनिव्हर्सनं दिलंय किंवा नक्षत्र तारे सिताऱ्यांनी दिलंय की तुला ऍडमिट व्हावंच लागेल. तर तिथं तुम्ही 5 मिनिटं आधीच जाऊन बसा. म्हणजे आधीच म्हणण्यापेक्षा माझा व्हिडिओ झाल्यावर जरी येता जाता जाऊन बसला, जिथं ऍडमिट होतं तिथं, साध्या गोळ्या औषध आपण आणायला जातो तिथं नाही, तर त्या हॉस्पिटलमध्ये एक 5 मिनिटं बसून या. म्हणजे जे हे आता आहे वृषभ राशीला की तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल, ते तुमचं तिथंच म्हणजे कट क्लिअर कॅन्सलच शनी महाराज करून टाकतील की त्यांना एवढं नाही कळणार, चला हा आलाय 5 मिनिटं बसून म्हणून सोडून देतील तो विषय. हा लक्षात ठेवा. त्याचबरोबर ओम नमः शिवायचा जप सतत करा किंवा ह्याचा मृत्युंजयाचा जप सतत करा. जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा करा. काय करायचं आहे आणखीन उपाय, 137 दिवस घरातल्या नाही, खरं तर देवळात जमू दे, पण देवळातल्या नाही जमलं तर घरातल्या तरी महादेवाच्या पिंडीवर अखंड बासमती चावल हे रोजच्या रोज आपल्याला व्हायचे आहेत. म्हणजे तुमचा जो हा पिरियड आहे 137 दिवसाचा, हा पूर्णपणे तुम्हाला व्यवस्थित जाईल. त्यासाठी उपायाची गरज आहे, त्यासाठी आळस सोडायची गरज आहे, त्यासाठी जे सांगत आहे मी त्याची गरज आहे, त्यासाठी शनी ब्रेसलेट घालायची गरज आहे, त्यासाठी नीलम घालायची गरज आहे, त्यासाठी पायराईड घालायची गरज आहे. तर या सगळ्या शनी सोप आंघोळ करायची गरज आहे. आणखीन काय काय अगदी माझ्या ज्या वस्तू आहेत त्या
तुम्हाला घरात असणं आणि त्याच्यावर रेकी आणि अफर्मेशन तुम्ही घेणं हे अतिशय गरजेचं आहे. इच्छापूर्ती टॉवर सुद्धा घरात असणं 25-26ला गरजेचं आहे. ताई तुमची 2 पावलं पुढे चालत असते. तुमच्या मनी ध्यानी सुद्धा नसेल की 777 कसा येणार आहे आपल्याला आणि काय ताई बनवत आहे आपल्यासाठी. तर प्लीज विश्वास ठेवा आणि या गोष्टी बनवा. नाही सॉरी, मी बनवते, तुम्ही घ्या इच्छापूर्ती टॉवर. तर चला पुढची रास बघूया आपण आता. मिथुन रास. तर मिथुन रास काय करत, शनी वक्री होणार त्यांचे सुद्धा, काय करणार आहेत शनी यांना, काय करतील ह्याच्यावर. तर मिक्स तुम्हाला फळं मिळत राहणार आहेत. आनंद पण मिळणार आहे आणि दुःख पण देणार आहेत, दोन्ही देणार आहेत तुम्हाला. कर्मफलदाता आहेत, कर्म केलेली आहेत आपण, त्याचं वाईट फळ भोगावं लागेल. जी चांगली कर्म केली त्याची बक्षिसं सुद्धा आपल्याला मिळणार आहेत. तर तुम्हाला असं वाटेल मिथुन राशीला की जीवन एवढं चांगलं चाललं होतं आणि त्याच्यात एकदम बाधा कशा काय यायला लागल्या. एवढी माझी चांगली नोकरी चालली होती, बॉस माझ्याशी चांगले वागत होते आणि अचानकच काय झालं, माझं लग्न ठरलं होतं आणि अचानकच कसं काय मुलगा किंवा मुलगी नाही म्हटली. या सगळ्या गोष्टीला मिथुन राशीला आता सामोरं जायचं आहे. पण या सगळ्यातनं शनी महाराज तुम्हाला एक नवीन शिकवण देणार आहेत. ते तुमचं तुम्हालाच कळेल. ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये वेगळे वेगळे प्रसंग घडतील आणि तुम्हालाच कळेल की कसं आपण कुणावर विश्वास ठेवला पाहिजे, कसं वागलं पाहिजे हे तुम्हाला कळेल. कामात बदल होऊ शकतात, नवीन कामं शिकू शकता. नवीन काही करायचं असेल तरी सुद्धा करा, पण घरापासून लांब करा. सिटी सोडून करा, गाव सोडून करा, जन्म ठिकाण सोडून करा. त्यावेळी तुम्हाला त्या सुद्धा मध्ये लाभ होऊ शकतो. काय करायचं आहे तुम्हाला जेव्हा या सगळ्या कर्माची फळं किंवा शनीची 7.5 शनी वक्री याची फळं तुम्हाला कमी भोगावी लागतील. यासाठी तुम्हाला रोजच्या रोज म्हणायचं आहे काल भैरव अष्टक. कालभैरव अष्टक हे रोजच्या रोज म्हणायचं आहे तुम्हाला आणि रविवारच्या दिवशी कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन यायचं आहे. आता कमेंट अजिबात करू नका ताई भैरवाच्या देवळात जाऊ का, आमच्या इथं कालभैरव नाहीये. तर ते तुमचं नशीब आहे, शोधून काढा. कालभैरव हाच आपल्याला महत्वाचा आहे. त्यामुळे कालभैरव आणि भैरवनाथ यामध्ये फरक आहे. तर कालभैरवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. 137 दिवसापैकी प्रत्येक रविवार आणि जर रस्त्यावरच ऑफिसच्या जाता येता जर देऊळ असेल तर रोजच्या रोज तुम्ही घ्या दर्शन. सगळी 7.5 मध्ये जे काही वक्री शनी होत आहेत त्यांना सरळ करायचं काम हे महादेव बरोबर करणार किंवा भैरवनाथ बरोबर करणार. पुढची रास आहे कर्क रास. तर कर्क राशीला कामात बदल होऊ शकतो. सुरुवातीला खूप कामं आहे आपल्यावर. काय म्हणत होत्या ताई आता 7.5चे 137 दिवस असे जाणार तसे जाणार. तर सुरुवातीला खूप सारं काम येईल तुमच्याकडं, पण त्या कामामध्ये अहमपणा करू नका. शनी महाराजांना तेच आवडत नाही की तुम्हाला काम देतायत ते, पण ते तिथं तुमची परीक्षा काय घेणार आहे की कर्क राशीला तुम्ही अहमपणा करताय का. तुम्ही जर अहमपणा करत असाल तर तुमचं काम जाणार हातचं. त्यामुळं काम एकदम येईल पण त्याचा अहमपणा करू नका. तर तसंच राहील 137 दिवस काम. नाहीतर कामात कमी जास्तपणा येऊ शकतो, पैसा कमी पडू शकतो, खर्च जास्त होऊ शकतात आणि आपलं स्वतःचं नॉलेज वाढवा. या सगळ्या गोष्टीसाठी माझ्या शब्दावर विचार करा आणि त्या पद्धतीनं वागा. बघा जीवनामध्ये बदल हे नक्कीच घडतील. पैसा पण मिळेल तुम्हाला, पण जर या पद्धतीनं राहिलात तर, नाहीतर मग पुढे पैशाला जाऊन कमतरता होऊ शकते. काय करायचं आहे, शनी वक्री आहेत, कर्क राशीला होणार आहे, त्यावेळी काय करायचं आहे आपण, तर उपाय आहे बजरंग बाण रोज 7 वाजता वाचायचा आहे. संध्याकाळी 7ला वाचा, सकाळी 7ला वाचा. एक उदबत्ती लावा किंवा धूपबत्ती लावा. त्याच्यातनं जो अंगारा पडतो बजरंग बाण म्हटल्यावर तो घरभर सगळीकडं फुंका. थोडासा स्वतःच्या पण जिभेला लावा, म्हणजे ही जी फळं मिळणार आहे ती मिळणार नाहीत. आणि त्यासाठी गरजेचं पण आहे, हा झाला उपाय, पण इच्छापूर्ती टॉवर, शनीचं ब्रेसलेट, पायराइडचं ब्रेसलेट किंवा या तिन्ही ब्रेसलेटचं किट हे सगळं मी या दिवसासाठीच बनवलेलं आहे. स्वामी राखी, ज्यांच्याकडं जास्त परिस्थिती नाहीये त्यांनाच या प्रोटेक्शन 7 चक्रा, स्वामी राखी या सगळ्या राख्या त्याच्यासाठीच आहेत. 7 राखी आणि इच्छापूर्ती टॉवर या सगळ्या गोष्टी आपल्या जवळ असणं अतिशय गरजेचं आहे. नसेल आपली परिस्थिती काही घेऊ नका, पण बजरंग बाण हा नक्की म्हणा. युनिवर्स आणि शनी महाराज महादेव याच्यातनं तुम्हाला नक्कीच बाहेर काढतील. पुढची रास आहे सिंह रास. तर सिंह राशीला
हे 137 दिवस पेनफुल जाणार आहेत का ते पुढे आपण बघूया. घाबरू नका, पण या गोष्टी गरजेच्या आहेत. पेनफुल दिवस जाणार आहेत. काय होईल? बदल होईल तुमच्या राहण्याच्या ठिकाणांमध्ये, बदल होईल तुमच्या नोकरीच्या ठिकाणांमध्ये, बदल होईल तुमच्या कामामध्ये आणि सगळ्यात मोठा बदल होईल तो तुमच्या स्वभावामध्ये. या गोष्टी घडणार आहेत. कामाला व्यवसाय लोक जे आहेत त्यांना कामाला मंदी राहील. घाबरायचं नाहीये आपल्याला, कारण तुमची पनौती आहे फक्त, आणि पनौती संपल्यावर तुमचे चांगलेच दिवस आहेत. त्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाहीये. शनी चालीसा म्हणत राहा, हनुमान म्हणत राहा. त्याचप्रमाणे लगातार मेहनत तुम्हाला केली पाहिजे. सिंह राशीच्या काही ह्या अशा असतात, म्हणजे की नक्षत्र अशी असतात की ती ना अगदी आळशी असतात, आणि काही नक्षत्र खरोखरच सिंहासारखे असतात, अशी असतात. त्यामुळे आळशी जी लोक आहेत त्यांनी आळस टाळा, तर आपल्याला शनी, आणि एक तर ते शनी महाराजांना आळस आवडत नाही, त्याच्यामुळे सूर्य उगवायच्या आधी उठणं हे सगळ्या राशींना अतिशय महत्वाचं आहे या निदान 137 दिवसामध्ये. तर सिंह राशीला मेहनत जास्त करावी लागेल, लगातार मेहनत करावी लागेल, तरच पैसा मिळेल. या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या मनाला शांती मिळण्यासाठी थोड्या वेळ मेडिटेशन करा. मेडिटेशन येत नसेल तर एखादं भजन कीर्तन काहीतरी ऐका, आरती ऐका, म्हणजे मनाचा ताण कमी होईल आणि तो डिप्रेशनकडे जाणार नाही. या गोष्टीची काळजी घेणं यांना अतिशय गरज आहे. काय करायचंय तुम्हाला? शनिवारच्या दिवशी हनुमान मंदिरामध्ये चमेलीचं किंवा मोहरीचं जे तुम्हाला तेल मिळेल ते तेल नेऊन तिथं अर्पण करायचं आहे. एवढाच उपाय करायचा आहे. इच्छापूर्ती टॉवर, शनीचं ब्रेसलेट, फिरोजा राखी किंवा गुरुची राखी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या 137 दिवसामधनं तारून नेणार आहेत. तर जरूर या गोष्टी जवळ बाळगा. चला, पुढची रास आहे कन्या रास, आणि कन्या राशीला जास्त मेहनत करावी लागणार आहे, आणि ती कन्या रास करणार सुद्धा आहे. त्यामुळं त्यांना अचानक धनलाभ सुद्धा होऊ शकतो. आळस जास्त प्रमाणात येईल का तर ही शनी महाराजांची परीक्षा आहे. त्यांना आळस आवडत नाही, म्हणून ते तुम्हाला आळस देऊन बघणार, पण आपल्याला आळस करायचा नाही. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. कोणत्या तरी, जसं आपण काय म्हणू त्याला, मराठीत काय म्हणता येईल त्याला, गलतफहमी ज्याला आपण म्हणतो, तशी तुमचा निर्माण होईल कुणाबद्दल तरी, आणि ती फार घातक असेल, कारण तसं काही झालेलंच नसेल आणि तुमच्या मनात मात्र द्वेष निर्माण झाला असेल. या कारणामुळं तुम्ही चांगली माणसं सोडू शकता, हे लक्षात ठेवा कन्या राशीनं. त्यामुळं अशा कोणत्याही गोष्टीकडं स्वतःचं लक्ष घालू नका की ज्या गोष्टी भ्रमित आहेत, राहू आहे, भ्रमित करणारे आहेत, त्याकडे लक्ष देऊ नका. गुरु स्ट्रॉंग करा, त्यासाठी स्वामींची राखी, सिट्रीनचं ब्रेसलेट. गुरु स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला स्वामींची राखी नसेल आवडत तर सिट्रीनचं ब्रेसलेट घाला. तर या गोष्टीनं गुरु तुमचे चांगले होतील आणि गुरु त्याला पाठिंबा देतील. शनीला आपल्याकडे काही दुःख येऊ देणार नाही. त्याचप्रमाणे केशर जे असतं आपलं, नसेल केशर तर चंदनामध्ये थोडीशी हळद घालून ते आपल्या मस्तकी टिळा रोजच्या रोज 137 दिवस कन्या राशीनं लावणं अतिशय गरजेचं आहे. स्ट्रॉंग राहा, सगळं व्यवस्थित होईल. पुढची रास आहे तुळ रास. तर तुळ राशीला मेहनत करावीच लागणार आहे, पण ते खूप मेहनत करून सुद्धा त्यांना या 137 दिवसामध्ये तेवढं फळ मिळणार नाहीये. का मिळणार नाहीये तर नजर दोष आणि जळकुटेपणा ह्या ज्या तुमच्या आजूबाजूला ऊर्जा आहेत त्या तुम्हाला डॅमेज करतील. तुमच्या ज्या प्रगतीला पाय मागं खेचतील, अशाच सगळ्या ऊर्जा तुमच्या मागं पुढं फिरणार आहेत. काय करायचं आहे आधी उपाय सांगते, मग ब्रेसलेट सांगते. आधी उपाय सांगते तो म्हणजे जर तुम्हाला ब्लॅक डॉग, काळी गाय या जर दोन्ही गोष्टी दिसल्या तर तुम्ही त्यांची सेवा करा. म्हणजे त्यांना खाऊ घाला, चारा खाऊ घाला, बिस्किटचा पुडा खाऊ घाला. डॉग दिसला, स्टे डॉग असावा जास्त करून, तर त्याला बिस्किटचा पुडा खायला घालावा. कधी घालावा? शनिवारच्या दिवशी घाला, नाही तर 137 दिवसाचं मी जे सांगते ना त्या 137 दिवसामधले अगदी तुम्ही 20 दिवस जरी सोडून दिलेत तरी कमीत कमी 110 दिवस तरी हे उपाय करा. म्हणजे हे 137 दिवस नीट जातील
अन्यथा सगळ्याच राशींना या गोष्टींचे काही ना काहीतरी त्रास हे भोगावेच लागणार आहेत, हे लक्षात ठेवा. तर चला, तर आता तुम्ही गाईला घाला, डॉगला घाला, हे तर करू शकता. शनीच्या 7.5चं ब्रेसलेट वापरू शकता. रक्षा कवच आपलं म्हणजे सुरक्षा कवच फिरोजा 7/7 शनीसाठी महत्वाचा आहे. गुरुचा पाठिंबा असेल तर शनी थोडासा मागं सरतो, त्यामुळे गुरूंचा सिट्रीन महत्वाचा आहे. तर इथे स्वामी फ्रेम आहे, सिट्रीन आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या जवळ असणं महत्वाच्या आहेत. तर करून बघा, तुम्हाला जे हवं असेल ते. नाही तर गाईला आणि कुत्र्याला तुम्ही बिस्किट आणि चारा घालू शकता. चला, पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीला काही गुड न्यूज मिळतील, म्हणजे प्रमोशन मिळेल, काही असेल त्यांच्या आयुष्यामध्ये, घर होणार असेल, काय होणार असेल, त्या सगळ्या गुड न्यूजच त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना मिळणार आहेत. प्रॉपर्टी घेऊ शकता, घर घेऊ शकता, या गोष्टी तुम्हाला सर्व मिळणार आहेत. तुळ राशी वृश्चिक राशीला कोणत्याही प्रकारच्या शनीच्या 7.5चा फार मोठा त्रास होणार नाहीये, पण पोटाची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे आणि शिस्त पालन करणं आयुष्यामध्ये, लवकर उठणं, लवकर झोपणं, वेळेत जेवणं, वेळेत करणं, या सगळ्या गोष्टी जर पाळल्या तर वृश्चिक राशीला हे व्यवस्थित जाईल. तरी सुद्धा उपाय करायचा आहे तो म्हणजे हनुमानाला मोहरीचं किंवा चमेलीचं तेलाचा दिवा लावून यायचा आहे आपल्याला. एवढं लक्षात ठेवा. त्या दिव्यामध्ये 4-5 उडदाचे दाणे आणि 4-5 काळे तीळ हे सुद्धा आपल्याला घालायचे आहेत. हे लक्षात ठेवून दिवा लावून या. त्याचप्रमाणे तुम्ही टॉवर घेऊ शकता, राखी घेऊ शकता, रक्षासूत्र घेऊ शकता. यामुळे तुम्हाला आणखीन त्याची चांगली फळं मिळतील. पुढची रास आहे धनुरास. तर धनुराशीला यात्रा होतील, म्हणजे देवाला जाऊन येऊ शकता किंवा फिरून येऊ शकता. कोणते तरी प्रवास हे तुम्हाला नक्कीच होतील. त्यामुळं खर्च वाढतील, हे मात्र लक्षात ठेवा. कामं पण मिळतील, पण तरी पण कर्ज पण घ्यावं लागेल अशी वेळ धनुराशीवर येणार आहे. त्यामुळं मग आपल्याला यात्रा सहली करायच्या का, पैसे हे काढून कर्ज काढून यात्रा आणि सहली आपल्याला करायच्या का, या साऱ्या गोष्टी आपल्या मनावर अवलंबून आहेत. किंवा राहू तुम्हाला जी बुद्धी देईल किंवा शनी महाराज जी बुद्धी देतील ते तुम्ही कराल. पण असे काही खर्च करू नका की ज्याने करून तुम्हाला कर्ज काढावं लागेल. कर्ज कामासाठी काढावं लागला तर गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही फिरून आलात, काहीतरी ऐश केली आणि ते आता भागवण्यासाठी किंवा ते घेऊन फिरायला गेलात तर या सगळ्याचे इफेक्ट तुम्हाला वाईटच फळं त्याची मिळतील. त्यामुळे तिथं सावध राहा. काय करायचं आहे तर रविवार सोडून रोज जमलं तर रोज पिंपळाला पाणी घालायचं आहे, मुंग्यांना बत्तासा घालायचा आहे चुरून. रोज नाही जमलं तर शनिवारच्या दिवशी तरी जरूर 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 करा. ब्रेसलेट वापरा. ज्यांना या काळामध्ये डिप्रेशनचा त्रास होतोय त्यांनी डिप्रेशनचं ब्रेसलेट वापरा. ज्यांना शनीचा त्रास होतोय शनीचं वापरा. 3चं किट वापरा. जे काही तुम्हाला शक्य आहे घेणं ते घेऊन ते तुम्ही वापरू शकता. पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीला काम खूप प्रमाणात येईल. नोकरदार वर्ग असो, व्यावसायिक वर्ग असो, कुणी असो, काम येईल. पण तुम्हाला कामाचा कंटाळा करायचा नाहीये. सोशल तुम्ही जर असाल तर माणसांच्यात गेल्याशिवाय जर तुम्हाला काम मिळत नसेल तर तिथं घरात किंवा ऑफिसमध्ये एकांतात बसून उपयोग नाहीये. माणसांशी तुम्हाला बोलचाल केली पाहिजे. त्याच वेळी एवढी चांगली फळं तुम्हाला 138-37 दिवसामध्ये मिळणार आहेत. आणि ती मिळवण्यासाठी तुम्हाला ऑफिस असो, घर असो, तिथनं बाहेर जाऊन लोकांशी थोडंसं हे वाढवलं पाहिजे. तुमचं बोलणं वाढवलं पाहिजे. काय काम आहे तुमचं हे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. त्यावेळी तुमची बल्ले बल्ले होईल. गरीब लोकांना थोडासा किराणा, फळं असं काही ना काही जे तुम्हाला शक्य आहे त्या गोष्टी तुम्ही अर्पण करू शकता. चला, पुढची रास आहे कुंभ रास. तर कुंभ राशीला धन खर्च होईल, पण तो चांगल्या कामासाठी होईल. तीर्थयात्रा घडेल, कुठंतरी देवाला जाऊन याल आणि त्यासाठी पैसा खर्च होईल. आणि हे महत्वाचं आहे. स्वतःच्या गुरु ज्यांना मानत असाल त्यांचा आशीर्वाद घ्या, त्यांचे जप करा. त्यामुळं कुंभ राशी 7.5च्या शेवटच्या स्टेपला आहे. शेवटचे 2.5 वर्ष त्यांचे चालू आहेत. त्यामुळे त्यांना चांगलीच फळं मिळणार आहेत. पण त्याबरोबर अजूनही हनुमान चालीसा सोडायची नाही, शनी ब्रेसलेट सोडायचं नाही.
अजून आपण जे जे शनीचे उपाय करतो ते कोणतेही सोडायचे नाहीत. उपाय काय करायचा आहे तर कच्च्या दुधाचा टिलक रोज करायचा आहे. कच्चं दूध पिशवीतनं आपण काढल्या आपल्या उजव्या हाताच्या या बोटाला लावून आपण मस्तकी दिसत सुद्धा नाही त्याच्यावर तुम्ही पुन्हा पावडर हे ते लावू शकता, पण 2 मिनिटं ते करणं अतिशय गरजेचं आहे तुमच्यासाठी. शेवटची रास आहे मीन रास की जी 7.5 मध्य काळामध्ये पीकवर आहे. ती 7.5ला आता शनी महाराज अजून काय वक्री होऊन त्रास देणार ते बघूया. तर आता तुम्हाला आळस यायला सुरुवात होईल की जे मीन रास माशासारखी चपळ होती ती मीन राशीला सुद्धा आता आळस यायला सुरुवात होईल. देणारे कोण? आळस राहू महाराज देणार, शनी महाराज देणार, म्हणून येणार. आपल्याला काही झालेलं नसतं पण ते ग्रह आपल्याला तसे करायला लावतात. त्याच्यामुळे आता मीन रास सुद्धा आळशी राशीकडे थोडंसं कल त्यांचा जाईल. बीपीचा त्रास असेल तर या 137 दिवसामध्ये जपून राहणं अतिशय महत्वाचं आहे. गोळ्या औषधं चुकू नका. थोडंसं काही वाटलं तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. मी 2025 पासून किंवा 7.5 चालू झाले तेव्हापासून हेच सांगतेय की तब्येतीला जपा. मीन राशीला 7.5 वर्ष तब्येतीसाठी बेकार आहेत. बाकीच्या कर्मांप्रमाणे फळं तर आपल्याला मिळणार आहेत, पण तब्येतीचं जे फळ आहे ते मात्र शनी महाराज देणार आहेत. त्याच्यामुळं आपली तब्येत जपा. मानसिक ताणतणावामध्ये जाऊ नका. तसं वाटत असेल तर डिप्रेशन ब्रेसलेट घाला, म्हणजे झोप चांगली लागेल. झोप छान झाली की आपोआप शरीर तंदुरुस्त राहील. विचार चांगले राहून आपण आपल्या आयुष्यामध्ये या शनीच्या 7.5 मध्ये सुद्धा हसत खेळत पुढे जाऊ शकतो. त्याचप्रमाणे या बीपीचे त्रास होतील, त्याप्रमाणे पैसा कुठंतरी व्यर्थ जाण्याची फार शक्यता आहे. चिडचिड होईल. तर आपलं तोंड आणि आपलं डोकं दोन्ही शांत ठेवणं मीन राशीला गरजेचं आहे. अशा वेळी थोडंसं मेडिटेशन किंवा एकटं राहणं हे मीन राशीला सध्या जास्त महत्त्वाचं आहे, ना की सगळ्यांच्या मध्ये मिसळून राहणं. कारण शनी महाराज त्यांचं काम करणार, तोंडावर एखादा शब्द येणार, त्या शब्दाचे शब्द वाढणार, नाती तुटणार. या सगळ्या गोष्टी 7.5 मध्ये घडू शकतात आणि आपल्याला त्याच घडवायच्या नाहीयेत. म्हणून आपणच गप्प राहायचा प्रयत्न करा. तसं शक्य नाहीये मीन राशीला गप्प राहणं, पण तरीही प्रयत्न करा, तरच आपल्याला ह्याच्यातनं सगळ्यातनं जाता येईल. शनिवारच्या दिवशी पिंपळाला पाणी एखादा बत्तासा तिथं चुरून हे टाका आणि महादेवाची भक्ती जरूर करा, म्हणजे शनी महाराज आपल्याला कमी त्रास देतील. कारण शनी महाराज महादेवांना मानतात, ते गुरु आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टीचा त्रास कमी होईल. मीन राशीला सुद्धा गुरुचा पाठिंबा असेल तर शनी महाराज कमीच देतात. त्यामुळं सिट्रीनची राखी मीन राशीनं घ्यावी. या सिट्रीनची राखी तुम्हाला सांगते, सिट्रीन आणि फिरोजा राखी 12च्या 12 राशींच्याकडं असणं या पुढच्या 2-3 वर्षासाठी अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला आत्ता वाटेल काय ही क्रिस्टलची राखी घ्यायची किंवा काय घ्यायचे असे विचार सगळ्यांच्या मनात येऊ शकतात, पण चुकीचे आहेत. क्रिस्टल सारखं दुसरं काही नाहीये की जे तुम्हाला शनीची 7.5 असू दे, आयुष्यातली दुःख असू दे, याच्यातनं ग्रहताऱ्यांबद्दल बोलते मी की याची तुम्हाला शांत होण्यासाठी हे ग्रहतारे जे त्यांचं चाललंय विचित्र प्रमाण सगळं चाललंय, कधी एका राशीत जाऊन बसतील, कधी वक्रीच होतील, कधी कायच होतील. तर या सगळ्यासाठी आपल्याला क्रिस्टल वापरणं, क्रिस्टलची नवग्रह चौकी वापरणं, पाण्याची बॉटल वापरणं या गोष्टी गरजेच्या आहेत. कारण सगळ्या गोष्टी या प्रकृतीशी निगडित असतात. जसा चंद्र हा प्रकृती आहे, सूर्य ही प्रकृतीमध्येच आहे, पृथ्वी तेच आहे, तर क्रिस्टल सुद्धा तेच आहे की जे तुम्हाला लाभ देणार आहेत. तर जरूर ज्यांना जे जे जमेल ते घेत जा. नाही जमते त्यांच्यासाठी उपाय सांगितलेले आहेत, ते सगळे उपाय जरूर करा. हनुमान चालिसा, बजरंग बाण, पिंपळाला जाणं, महादेवाला जाणं, शनी मंदिरला जिथं जात असेल तिथं जाणं, हनुमान चालिसा देवळात बसून म्हणणं, देवळात जाऊन दिवा लावणं, या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या जरूर सगळ्यांनी करा. म्हणजे हे 137 दिवस हे आपल्या सगळ्या राशींना सोयीस्कर जातील, चांगले जातील, अशीच प्रार्थना युनिव्हर्सला आपण करूया. आणि चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. आज आठवड्याचं भविष्य नाही सांगितलं म्हणून रागवू नका, कारण हा व्हिडिओ 30 मिनिटाचा होणार होता आणि आणखीन 30 मिनिटं परत बडबड करणं मला शक्य नाहीये. मला शक्य झालं तर मी उद्या हा व्हिडिओ तुम्हाला आठवड्याचा भविष्याचा सोमवारच्या दिवशी सुद्धा सकाळी जरूर टाकेल, जर मला
साथ दिली घशानं. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.